गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या आर्टिकल 9.5 वर आहोत आपण आणि आपलं टायटल सुरू आहे लॅग्रेंजेस लिनियर इक्वेशन. फार महत्वाचं लॅग्रेंजेस लिनियर इक्वेशन हे आर्टिकल आहे. परीक्षेमध्ये यावर नेहमी प्रश्न विचारले जातात आणि लेक्चर नंबर जो आहे तो आपला 8 आहे. काय आहे स्टेटमेंट लॅग्रेंजेस लिनियर इक्वेशनचं? लॅग्रेंजेस लिनियर इक्वेशन इज अन इक्वेशन ऑफ द टाइप पी ला पी इंटू पी आहे, पण दिसायला ते सफिक्सला दिसतं. हा कॅपिटल पी आहे, हा स्मॉल पी आहे. पी इंटू पी प्लस क्यू इंटू क्यू विच इज इक्वल टू कॅपिटल आर, वेअर capital P, Q, R are functions of x, y, z. And what about small p and q? Small p is equal to delta z by delta x and small q is equal to delta z by delta y. हे आपल्याला माहित आहे. तर या लॅग्रेंजेस इक्वेशन वरून आपण लास्ट एक्झरसाइजच्या आधी ची जी एक्झरसाइज होती त्याच्यामध्ये 8व्या नंबरचा प्रॉब्लेम सोडवलं होतं, जे की एलिमिनेटिंग आर्बिट्ररी फंक्शन्स फ्रॉम एफ ऑफ एक्स प्लस वाय प्लस झेड कॉमा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू 0. तर त्याच्यामध्ये आपण u इज इक्वल टू एक्स प्लस वाय प्लस झेड अँड v इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर सबस्टिट्यूट केल्याच्या नंतर एफ ऑफ यू कॉमा व्ही इज इक्वल टू 0 असं इक्वेशन मिळवलं होतं आणि आपण त्याला डिफरन्शिएट केलं होतं विथ रिस्पेक्ट टू पार्शियली एक्स अँड वाय. तर तिथं मी तुम्हाला जो एक्झाम्पल दिला होता तेच इथं आपल्याला घ्यायचा आहे आणि सुरुवात करायचं आहे. तर धिस फॉर्म ऑफ द इक्वेशन is obtained by eliminating an arbitrary function f from f of u comma v which is equal to 0. This is equation number 2 where u comma v are functions of x comma y comma z. जर u v हे functions of x y z असतील तर अल्टिमेटली या इक्वेशनचा जर विचार केला तर f is a function of uv and uv is a function of xyz. That's why f is a function of xyz. आणि आपल्याला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x आणि y करायचं आहे. तर या डिफरन्शिएशन करत असताना आपल्याला ऑलरेडी अजून काय माहित आहे, व्हेन वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x कीपिंग y एज ए कॉन्स्टंट and when we are differentiating with respect to y कीपिंग एक्स ॲज ए कॉन्स्टंट. आणि मी इथं जे एक्झाम्पल दिलं होतं तेच पुन्हा इथं एक्झाम्पल देईल. हा जो एफ आहे हे ग्रँडफादरच्या जागेवर आहे. त्याचे 2 मुलं आहेत यू आणि व्ही, आणि यू आणि व्ही चे 3 मुलं आहेत. यू चे मुलं आहे एक्स वाय झेड आणि व्ही चे मुलं आहेत एक्स वाय झेड. अशा पद्धतीनं f इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय झेड आपल्याला म्हणता येईल. जसं फॅमिलीमध्ये घरामध्ये एखाद्याची प्रकृती बिघडल्यानंतर सगळ्याला थोडाफार त्रास होतो, त्याच पद्धतीनं इथं डिफरन्शिएट करायचं म्हणजे सफर कोण होणार, जो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू करत आहे. आणि कीपिंग कॉन्स्टंट जे आहे ते ॲज इट इज राहणार. तर आपण डिफरन्शिएटिंग इक्वेशन टू पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय कॉमा वी गेट डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू, म्हणजे या एफ ऑफ यू व्ही च्या पहिल्या प्लेसवरचा जो यू आहे तो आपण घेतला डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू. पण यू इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय झेड म्हणून यू डिफरन्शिएट होईल आता डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स इंटू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा एक्स. 1 आपण काही लिहिलेलं नाही आहे, प्लस डेल्टा यू अपॉन डेल्टा वाय इंटू 0 कारण की वाय कॉन्स्टंट असल्यामुळे तेही आपण लिहिलेलं नाही आहे, प्लस डेल्टा यू अपॉन डेल्टा झेड अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स इज डेल्टा झेड अपॉन डेल्टा एक्स. एक्स आणि वाय हे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे
परंतु झेड हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे, त्यामुळे झेड डिफरन्शिएबल होईल. तर मग काय होईल, डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू इन ब्रॅकेट डेल्टा यू बाय डेल्टा एक्स प्लस डेल्टा यू बाय डेल्टा झेड इंटू डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही इन ब्रॅकेट डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स प्लस डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड इंटू डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स विच इज इक्वल टू 0. हे झालं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, अर्थात कीपिंग वाय ॲज ए कॉन्स्टंट. आता आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय करू. अँड डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू, जिथं जिथं एक्स आलेला आहे तिथे तिथे आता वाय येईल. डेल्टा यू अपॉन डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू इन ब्रॅकेट डेल्टा यू अपॉन डेल्टा वाय प्लस डेल्टा यू अपॉन डेल्टा झेड इंटू डेल्टा झेड अपॉन डेल्टा वाय प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही इन ब्रॅकेट डेल्टा व्ही अपॉन डेल्टा वाय प्लस डेल्टा व्ही अपॉन डेल्टा झेड इंटू डेल्टा झेड अपॉन डेल्टा वाय विच इज इक्वल टू 0. आता या इक्वेशन वरून सुद्धा आपल्याला हे कुठल्या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे, ax प्लस by इज इक्वल टू 0 आणि cx प्लस dy इज इक्वल टू 0. आणि आपण त्या 8 प्रॉब्लेम मध्ये असं केलेलं होतं की इफ ax प्लस by इज इक्वल टू 0 and cx plus dy is equal to 0, then eliminating x and y we get ad minus bc is equal to 0. असं सुद्धा आपल्याला करता येईल. म्हणजे a हे आहे, पहिला ब्रॅकेट म्हणजे a, दुसरा ब्रॅकेट म्हणजे b, तिसऱ्या ब्रॅकेट म्हणजे c, चौथ्या ब्रॅकेट म्हणजे d. ad मायनस bc इज इक्वल टू 0 असं भी करता येईल. हे जसं तुम्हाला माहित झालं की असं करता येते. याच्या व्यतिरिक्त अजून जर सोपं वाटत असेल तर बघा, पहिला इक्वेशन इम्प्लाइज डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू इन ब्रॅकेट डेल्टा यू बाय डेल्टा एक्स प्लस डेल्टा यू अपॉन डेल्टा झेड इंटू डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स विच इज इक्वल टू मायनस डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही इन ब्रॅकेट डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स प्लस डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड इंटू डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स. याला इक्वेशन नंबर 3 म्हणू. अँड डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू इन ब्रॅकेट डेल्टा यू अपॉन डेल्टा वाय प्लस डेल्टा यू अपॉन डेल्टा झेड इंटू डेल्टा झेड बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू मायनस डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही इन ब्रॅकेट डेल्टा व्ही बाय डेल्टा वाय प्लस डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड इंटू डेल्टा झेड बाय डेल्टा वाय. आता काय केलेलं आहे की डिवाइडिंग इक्वेशन 3 by 4 फॉर एलिमिनेटिंग डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही कॉमा वी गेट. आता या 3 ला जर इक्वेशन नंबर 4 नी म्हणजे 4 ला 3 न जर डिवाइड केलं, डिवाइडिंग इक्वेशन 3 by 4, तर काय होईल, हे डेल्टा एफ अपॉन डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू इकडे कॅन्सल होऊन जाईल. डेल्टा एफ अपॉन डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही राईट हँड साइडला कॅन्सल होऊन जाईल. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर तेच मिळेल आपल्याला. हे इकडे येऊन जाईल एडी विच इज इक्वल टू बीसी, किंवा हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि ते इकडे हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल. एडी क्रॉस मल्टिप्लिकेशन आफ्टर डिवाइडिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे आणि हे ब्रॅकेट एडी हा आणि हा ब्रॅकेट इज इक्वल टू मायनस इज इक्वल टू बी सी, एडी मायनस बी सी. त्याला इकडे जर आणलं आणि इज इक्वल टू 0 केलं तर आयदर यू शुड यूज लाईक दिस और you also know that ax plus by which is equal to 0, cx plus dy which is equal to 0, eliminating x and y, ad minus bc is equal to 0. हे सुद्धा आपण वापरू शकतो. डेल्टा यू बाय डेल्टा एक्स प्लस डेल्टा यू बाय डेल्टा झेड इंटू डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स होल डिवाइडेड बाय डेल्टा यू बाय डेल्टा वाय प्लस डेल्टा यू बाय डेल्टा झेड इंटू डेल्टा झेड बाय डेल्टा वाय which is equal to delta v by delta x plus delta v by delta z into delta z by delta x whole divided by delta v by delta y plus delta v by delta z into delta z by delta y, जे की आपण डिवाइडिंग इक्वेशन 3 and 4 केलेला आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन डेल्टा यू बाय डेल्टा एक्स डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स म्हणजे प्लस पी डेल्टा यू बाय डेल्टा झेड हे एका ब्रॅकेट मध्ये, हा वाला
डेल्टा व्ही बाय डेल्टा वाय प्लस डेल्टा झेड बाय डेल्टा वाय म्हणजे क्यू डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड विच इज इक्वल टू डेल्टा यू बाय डेल्टा वाय प्लस क्यू डेल्टा झेड बाय डेल्टा वाय इंटू डेल्टा यू बाय डेल्टा झेड. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स प्लस पी डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड बिकॉज डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स इज पी. आता प्रत्येक टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. डेल्टा यू बाय डेल्टा एक्स डेल्टा व्ही बाय डेल्टा वाय प्लस क्यू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड प्लस पी डेल्टा यू बाय डेल्टा झेड डेल्टा व्ही बाय डेल्टा वाय प्लस पी क्यू डेल्टा यू बाय डेल्टा झेड डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड विच इज इक्वल टू डेल्टा यू बाय डेल्टा वाय डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स प्लस पी डेल्टा यू बाय डेल्टा वाय इंटू डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड प्लस क्यू डेल्टा यू बाय डेल्टा झेड डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स प्लस पी आणि हा पी आणि हा क्यू डेल्टा यू बाय डेल्टा झेड डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड. आता पहिल्या मल्टिप्लिकेशन जे केलेलं आहे त्याच्यामधली चौथी टर्म लेफ्ट हँड साईडची आणि राईट हँड साईडची चौथी टर्म हे सारखी असल्यामुळे आणि दोन्ही साईडला असल्यामुळे ते कॅन्सल होऊन जाते. मग पहिल्या म्हणजे लेफ्ट हँड साईडची पहिली टर्म आणि राईट हँड साईडची पहिली टर्म जर एका ब्रॅकेटमध्ये लिहायचं झालं तर हे इकडे आणल्यानंतर लेफ्ट हँड साईडला मायनस होऊन जाईल. डेल्टा यू बाय डेल्टा एक्स डेल्टा व्ही बाय डेल्टा वाय मायनस डेल्टा यू बाय डेल्टा वाय डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स हे एका ब्रॅकेटमध्ये प्लस या टर्म मधून आणि या टर्म मधून पी जर कॉमन काढलं तर डेल्टा व्ही बाय डेल्टा वाय डेल्टा यू बाय डेल्टा झेड आणि ही टर्म जर लेफ्टला आणली तर मायनस डेल्टा यू बाय डेल्टा वाय डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड प्लस क्यू जर या टर्म मधून या टर्म मधून कॉमन काढलं तर डेल्टा यू बाय डेल्टा एक्स डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड आणि ही लेफ्टला आणल्यामुळे मायनस डेल्टा यू बाय डेल्टा झेड डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स विच इज इक्वल टू 0. आपल्याला P इंटू पी प्लस क्यू इंटू क्यू इज इक्वल टू आरच्या स्वरूपामध्ये ही टर्म आणायची आहे. त्यामुळे P ची टर्म आधी घेऊ आपण. आता ही जे पहिली टर्म आहे याला दुसऱ्या साईडला नेण्यापेक्षा दुसऱ्या दोन टर्मला दुसऱ्या साईडला जर नेलं तर हे मायनसचं प्लस होऊन जाईल. इथं मायनस येईल इथं मायनसचं प्लस होऊन जाईल इथं मायनस येईल आणि ही टर्म जैसे थे ठेवू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स डेल्टा व्ही बाय डेल्टा वाय मायनस डेल्टा यू बाय डेल्टा वाय डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स. तर आता पी ची टर्म हे आधी लिहावं लागेल डेल्टा यू बाय डेल्टा वाय डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड मायनस डेल्टा यू बाय डेल्टा झेड डेल्टा व्ही बाय डेल्टा वाय. क्यू ची टर्म ही आधी लिहावं लागेल डेल्टा यू बाय डेल्टा झेड डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स मायनस डेल्टा यू बाय डेल्टा एक्स डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड. आता इक्वेशन नंबर 1 काय आहे? इक्वेशन नंबर 1 कॅपिटल P इंटू पी प्लस कॅपिटल Q इंटू क्यू इज इक्वल टू कॅपिटल आर. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 5 जर सारखे असतील तर ही जी ब्रॅकेटेड व्हॅल्यू आहे फर्स्ट ब्रॅकेट इज कॅपिटल P दुसरा ब्रॅकेट कॅपिटल Q आणि हा तिसरा राईट हँड साइडचा ब्रॅकेट कॅपिटल R होऊन जाईल. If equation 1 and 5 are the same, then the coefficients P and Q are equal. मग कॅपिटल P इज इक्वल टू या P चा कोएफिशिएंट डेल्टा U बाय डेल्टा Y डेल्टा V बाय डेल्टा Z मायनस डेल्टा U बाय डेल्टा Z डेल्टा V बाय डेल्टा Y. कॅपिटल Q इज इक्वल टू या Q चा कोएफिशिएंट डेल्टा U बाय डेल्टा Z डेल्टा V बाय डेल्टा X मायनस डेल्टा U बाय डेल्टा X इंटू डेल्टा V बाय डेल्टा Z. अँड राईट हँड साईडची जी टर्म आहे ती डेल्टा यू बाय डेल्टा एक्स डेल्टा व्ही बाय डेल्टा वाय मायनस डेल्टा यू बाय डेल्टा वाय डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स इज नथिंग बट कॅपिटल आर. नाउ सपोज u इज इक्वल टू u ऑफ x कॉमा y कॉमा z इज इक्वल टू a नंबर 6 इक्वेशन नंबर and v is equal to v of x comma y comma z is equal to b equation number 7 are two solutions where a b are constants. असं जर असेल
तर आपल्याला इक्वेशन 6 अँड 7 डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएटिंग इक्वेशन 6 अँड 7 कॉमा वी गेट डेल्टा यू बाय डेल्टा एक्स इंटू डी एक्स प्लस डेल्टा यू बाय डेल्टा वाय इंटू डी वाय प्लस डेल्टा यू बाय डेल्टा झेड इंटू डी झेड विच इज इक्वल टू 0. हे आपण डिफरन्शिएट केलेलं आहे u इज इक्वल टू यू ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा झेड इज इक्वल टू बी चं डिफरन्शिएशन. मग असं डिफरन्शिएशन कोण करते हो, तर पफॅपियन नावाचा मॅथमॅटिशियन आहे, त्याला अशा पद्धतीनं डिफरन्शिएशन करायचं आवडते. तो काय करतो, अर्धा पार्शियल करतो आणि अर्धा टोटल करतो. सो डेल्टा यू बाय डेल्टा एक्स इंटू डी एक्स, जर पूर्णच आपण डिफरन्शिएट करायचं म्हटलं की डेल्टा यू बाय डेल्टा एक्स इंटू डी एक्स अपॉन डी एक्स प्लस डेल्टा यू अपॉन डेल्टा वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स प्लस डेल्टा यू अपॉन डेल्टा झेड इंटू डी झेड अपॉन डी एक्स विच इज इक्वल टू 0. परंतु तो कसा करतो बघा, डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स इंटू डी एक्स प्लस डेल्टा यू अपॉन डेल्टा वाय इंटू डी वाय प्लस डेल्टा यू अपॉन डेल्टा झेड इंटू डी झेड इज इक्वल टू 0. तसंच v इज इक्वल टू व्ही ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा झेड इज इक्वल टू बी चं डिफरन्शिएशन डेल्टा यू बाय डेल्टा एक्स इंटू डी एक्स प्लस डेल्टा यू डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स इंटू डी एक्स प्लस डेल्टा व्ही अपॉन डेल्टा वाय इंटू डी वाय प्लस डेल्टा व्ही अपॉन डेल्टा झेड इंटू डी झेड इज इक्वल टू 0. हा इक्वेशन नंबर 9. आता या दोन्ही इक्वेशन नंबर 8 आणि 9 ला जर आपल्याला सोडवायचं असेल तर सॉल्विंग इक्वेशन्स 8 अँड 9 कॉमा वी गेट. तुम्ही 11th स्टँडर्डला डिटर्मिनंट नावाचं चॅप्टर शिकलेले आहात आणि त्या डिटर्मिनंट चॅप्टर मध्ये क्रॅमर्स रूल तुम्हाला माहित आहे, तर आपण इथं त्याचा वापर केलेला आहे. आपल्याला हे dx म्हणजे याचं कोएफिशिएंट सोडून राहिलेले कोएफिशिएंट dx अपॉन डेल्टा यू डिवाइडेड बाय डेल्टा वाय डेल्टा व्ही डिवाइडेड बाय डेल्टा वाय डेल्टा यू डिवाइडेड बाय डेल्टा झेड डेल्टा व्ही डिवाइडेड बाय डेल्टा झेड विच इज इक्वल टू dy. डिटर्मिनंट मध्ये dy चे कोएफिशिएंट सोडून आपल्याला लिहायला पाहिजे होतं डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स आधी आणि डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स या कॉलम मध्ये लिहायला पाहिजे होतं. पण असं का लिहिलं तिकडे, कारण डिटर्मिनंट सोडत असताना दुसरी जी टर्म आहे पहिल्या टर्मच्या नंतर ती मायनस मध्ये असते, म्हणून आपल्याला ह्याचं इंटरचेंज झालं. आधी डेल्टा यू अपॉन डेल्टा झेड डेल्टा व्ही अपॉन डेल्टा झेड आणि नंतर डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स विच इज इक्वल टू डी झेड अपॉन याचे कोएफिशिएंट सोडून द्यायचे आणि dx dy चे कोएफिशिएंट लिहिले डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स डेल्टा यू अपॉन डेल्टा वाय डेल्टा व्ही अपॉन डेल्टा वाय. मग त्याच्यानंतर डिटर्मिनंट कसं सोडवतात ते आपल्याला माहितच आहे, ते सोडवलेलं आहे इथे. dx डिवाइडेड बाय डेल्टा यू बाय डेल्टा वाय डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड मायनस डेल्टा यू बाय डेल्टा झेड इंटू डेल्टा व्ही बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू dy अपॉन डेल्टा यू अपॉन डेल्टा झेड इंटू डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स मायनस डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स इंटू डेल्टा व्ही अपॉन डेल्टा झेड विच इज इक्वल टू डी झेड अपॉन डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स डेल्टा व्ही अपॉन डेल्टा वाय मायनस डेल्टा यू अपॉन डेल्टा वाय डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स. परंतु dx च्या डिनॉमिनेटरला जर बघितलं तर ही आपण वर कॅपिटल पी ची व्हॅल्यू डिनोट केलेली आहे. dy च्या डिनॉमिनेटरला जर बघितलं तर q ची व्हॅल्यू हे आहे आणि dz डिवाइडेड बाय जे हे दिसत आहे हे कॅपिटल आर ची व्हॅल्यू आहे आणि त्यामुळे dx अपॉन कॅपिटल p विच इज इक्वल टू dy अपॉन कॅपिटल q विच इज इक्वल टू dz अपॉन कॅपिटल आर असं आपल्याला लिहिता येईल. आणि या इक्वेशनला ऑक्झिलरी इक्वेशन म्हणतात, लॅग्रेंजेस ऑक्झिलरी इक्वेशन. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सोडवत असताना p इंटू पी प्लस क्यू इंटू क्यू इज इक्वल टू आर च्या फॉर्म मध्ये तुमचा इक्वेशन असेल. गिवन इक्वेशन इज लिहिल्याच्या नंतर हेन्स इट्स ऑक्झिलरी इक्वेशन आर dx अपॉन p विच इज इक्वल टू dy अपॉन क्यू विच इज इक्वल टू dz अपॉन आर असं लिहावं लागेल. मग कॅपिटल पी क्यू आर ची व्हॅल्यू जे असेल त्या प्रॉब्लेम मध्ये ते आपल्याला इथे लिहिता येईल.
Solutions of these equations are u is equal to u of x comma y comma z which is equal to a, and v is equal to v of x comma y comma z is equal to b, and hence f of u comma v is equal to 0 is the required solution of equation 1. हे कोणत्या इक्वेशनचं रिक्वायर्ड सोल्युशन आहे? p इंटू पी प्लस क्यू इंटू क्यू इज इक्वल टू आर, आणि याला जनरल सोल्युशन सुद्धा म्हणतात. u ची व्हॅल्यू आपण प्रॉब्लेम मध्ये काढणार आहे, v ची व्हॅल्यू काढणार आहे आणि ते इथं पुटअप करणार आहे. मग f ऑफ u कॉमा v इज इक्वल टू 0 इज द जनरल सोल्युशन ऑफ द गिवन लॅग्रेंज पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. तर महत्वाचा हा आर्टिकल होता. सगळ्या विद्यार्थ्यांना समजलंच असेल. ज्यांना कोणाला जर समजलंही नसेल तर ते केव्हाही मला विचारू शकते, आणि लिहून बघावं लागेल आपल्याला. मॅथमॅटिक्स वाचून जमत नाही. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.